नमस्कार. मी रामेश्वर गोरे, तहसीलदार कंधार. कंधार तालुक्यातील सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत आपल्याकडील जी 7 महसूल मंडळ आहेत त्या ठिकाणी आपण या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करत आहोत. 7 मंडळांमध्ये आपण तारखाही जाहीर केलेल्या आहेत. पहिलं शिबिर आपलं 7 मार्च या दिवशी बारू या ठिकाणी होणार आहे. 14 मार्च 2026 या दिवशी दिग्रस बुद्रुकला आपलं शिबिर होणार आहे. 10 एप्रिलचं शिबिर आपलं फुलवळला होणार आहे. 17 एप्रिल पेठवडच, 30 एप्रिल उस्माननगर आणि 8 मेचं जे शेवटचं 7व्या मंडळातलं शिबिर आहे ते कंधार मुख्यालयी होणार आहे आणि कंधार तालुकास्तरीय समारोप त्या ठिकाणी 8 मे या दिवशी आपण करणार आहे. या शिबिरामध्ये आपण प्रलंबित फेरफाराची प्रकरण निकाली काढणे, जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबाराचं वाचन, डिजिटल सातबारा वितरण, विविध उत्पन्न रहिवासी जातीचे आणि नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्रांचं वाटप, शिधापत्रिकांचं अर्जाची स्वीकृती आणि शिधापत्रिका वाटप, सामाजिक कुटुंब सहाय्य योजनेअंतर्गत आपण बैठका घेऊन अशा लाभार्थ्यांच्याही प्रमाणपत्राचं वाटप आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे जी काही अकृषिकच्या बाबतीत नवीन प्रणाली आलेली आहे ती याने हा रद्द करण्यात आलेला आहे, त्याच्याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाच्या अनुषंगानं काय प्रक्रिया राबवायची आहे हेही त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे घरांसाठी जे पट्टे वाटप आहेत तेही त्या मंडळातील असतील तर तेही त्या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे. अशा पद्धतीनं विविध 15 सेवांच्या माध्यमातून आपण प्रत्येक मंडळामध्ये कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्या ठिकाणी सर्व विभागांचे प्रमुख राहणार आहेत, त्यांचे वेगवेगळे स्टॉल्स राहणार आहेत. अशा पद्धतीनं एक लोकाभिमुख आणि चांगल्या प्रकारचा हा जो गतिमान प्रशासनाअंतर्गत आपण कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री महोदय, माननीय विभागीय आयुक्त सर, माननीय जिल्हाधिकारी महोदय, या सर्व माननीय उपविभागीय अधिकारी महोदय, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे विविध ठिकाणचे 7 मंडळ स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत. तरी कंधार तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की आपण याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवावा. धन्यवाद.